आता कालच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्या गोष्टी बेसिक शिकून घेतलेल्या आहेत. बेसिक मध्ये कोणाला काही आहे असे क्वेश्चन आहे का कोणाला, का बेसिक मला समजलेलं नाही किंवा काय? सगळ्यांना बेसिक समजलंय? हा. ओके, म्हणजे ओव्हरऑल स्टॉक मार्केट कसं वर्क करतं किंवा स्टॉक मार्केटचा टोटल सिनॅरिओ कसा आहे हे आपण सगळ्या गोष्टी इन डिटेल्स मध्ये अगदी ह्याच्यामध्ये बघितले. इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय असतं, स्विंग ट्रेडिंग काय असतं, किंवा त्यानंतर तुमचं ऑप्शन ट्रेडिंग, इक्विटी मार्केट आणि फ्युचर मार्केट हे काय असतं, आपण ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल्स मध्ये चर्चा केलेल्या आहेत. ओके, आता आपला पूर्णपणे बेसिक कव्हर झालेला आहे किंवा बेसिकचं जे आपल्याला माहिती आहे स्टॉक मार्केट कसं काम करते हे आपल्याला माहित झालेलं आहे. आपण डीमॅट अकाउंटवर बघितलेलं आहे. आता थोडंसं आपल्या मेन पार्टकडे येऊ, कारण आपल्याला आता कामावरती फोकस करायचा आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला काम कसं करायचं आहे याच्यावरती किंवा पैसे कसे कमवायचे याच्यामध्ये आपण आता फोकस देणार आहे. तर त्यासाठी सर्वात महत्वाचं पहिला टॉपिक येतो टेक्निकल अनालिसिस. बरोबर. ह्या टेक्निकल अनालिसिस म्हणजे आपले एक दोन पार्ट होतील. तर ते टेक्निकल अनालिसिस कसं करायचं हे थोडंसं मी तुम्हाला आजच्या ह्या टॉपिकमध्ये क्लिअर करणार आहे. ओके. तर टेक्निकल अनालिसिसचा कशासाठी यूज होतो याच्यामध्ये पहिल्यांदा आपण स्टार्टिंगला थोडंसं डिस्कस करू. जसं की एखाद्या गोष्टीला आपण जसं ह्याच्या अगोदर पण बोललो की प्रेडिक्शन करण्यासाठी आता मार्केटमध्ये पुढची मोमेंटम काय होणार आहे हे करण्यासाठी टेक्निकल अनालिसिस केलं जातं. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे टूल्स असतात, जसं की कॅन्डल स्टिक पॅटर्न किंवा चार्ट पॅटर्न्स, त्यानंतर सपोर्ट, रेजिस्टन्स, मार्केटचा हे प्राइसला अनालाइज करून तुम्ही असं वेगवेगळ्या पद्धतीनं हे करायचं असतं. तर त्यासाठी सर्वात महत्वाची पहिलं असतं ते कॅन्डल. तुम्हाला कॅन्डल वाचणं खूप गरजेचं असतं. ओके. आता इथं तुम्हाला शेअर मार्केटच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काल दाखवलं, की असं इथं तुम्हाला चार्ट ओपन केला, तर असं काहीतरी तुम्हाला इथे दिसतं. बरोबर आहे. हे रेड आणि ग्रीन मध्ये असं काहीतरी दिसतं. आता हे बऱ्याच लोकांना ज्यांना माहित नाहीये शेअर मार्केटमध्ये, तर त्या लोकांना हे थोडंसं किचकट वाटतं, की बाबा हे काय चाललंय नेमकं? हे काय आहे? याला काय म्हणायचं किंवा हे कसं आपण रीड करू शकतो? कारण तुम्हाला जर चार्ट वाचायला जमला मार्केटमधला, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जमल्या म्हणून समजायचं. त्यामुळे आपल्याला चार्ट रीडिंग पहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तर आता थोडंसं आपण ह्याच्यावरती डिस्कस करूया. कॅन्डल म्हणजे काय? ओके. आता मराठी भाषेत कॅन्डल म्हटलं तर मेणबत्ती येते. ओके. तर शेअर मार्केटच्या ह्याच्यामध्ये कॅन्डल ही अशी दिसते किंवा ह्याला कॅन्डल म्हटलं जातं. आता हे कॅन्डल कशासाठी यूज करतात हे सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं सांगतो. आता तुमच्या आमच्या घरामध्ये सगळ्यांच्या रोजच्या ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात, की ज्या मोजमाप केल्या जातात. जसं की दूध असेल, ओके. आपण सकाळी दूध खरेदी करतो, तर ते अर्धा लिटरच्या पिशवीमध्ये येतं. आपण पेट्रोल गाडीमध्ये टाकतो. पेट्रोल हे 1 लिटर, 2 लिटर, 4 लिटर, 10 लिटर म्हणजे लिटरमध्ये मोजलं जातं. जसं की साखर असेल, तर ती किलोमध्ये मोजली जाते. आता लिटर, किलो किंवा ही जी मोजमाप आहे मिलीमीटर किंवा किलोमीटर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याला काय म्हणायचं? माप म्हणायचं. बरोबर आहे. हे सगळं तर आपण शाळेत शिकलोय मोजमाप किंवा अ, काय तरी म्हटलं जातं त्याला. पण ही जी अ, मोजण्याचं जे साधन आहे, तर त्याला आपण माप म्हणतो. तर तसंच स्टॉक मार्केटमध्ये आता समजा स्टॉक मार्केटमध्ये काय असतं, तर हा सगळा पैशांचा खेळ आहे. बरोबर आहे. तर इथे काय असतं, की ₹100 प्राइस असते, ही ₹150 ला जाते. बरोबर आहे. म्हणजे काय? हिच्या प्राइसमध्ये असं वर-खाली, वर-खाली, वर-खाली असं होत असतं. बरोबर आहे. म्हणजे कधी प्राइस अशी वाढणार, कधी कमी येणार. कधी वाढणार, कधी कमी येणार किंवा कधी कमी येणार, कधी वाढणार, कधी कमी येणार, कधी वाढणार. म्हणजे असं ओव्हरऑल सगळं बघितला तर हे प्राइसमध्ये चालू असतं. म्हणजे काय? 100 वरची 50 वर जाणार, 50 वरची 70 वर येणार, परत 80 वर जाणार, परत 120 ला जाणार. म्हणजे असं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये ही प्राइस हलत असते. आता प्राइस हलते, तर हे दाखवणार कशामध्ये? किंवा ही प्राइसमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, हे कशामध्ये दाखवणार? हे सगळ्यात मोस्ट इम्पोर्टंट आहे. तर त्यासाठी तुम्हाला कॅन्डल ह्या मोजमाप दिलं जातं. जसं पेट्रोल आपण लिटरमध्ये मोजतो, तसं प्राइस मोजण्यासाठी कॅन्डलचा यूज केला जातो. ओके. प्राइसला मोजण्यासाठी कॅन्डल वापरली जाते. ओके. आता ही कॅन्डलचा तुम्हाला मी सांगेन, की नेमकं कसं असतं किंवा काय असतं. ओके. तर आपण स्टार्टिंगला कॅन्डल बघून घेत आहे. इथे तुम्हाला रेड आणि ग्रीन अशा 2 प्रकारच्या कॅन्डल इथं दिसत असतील डिस्प्लेमध्ये. ओके. ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ही काय दर्शवते? तर ही खरेदी दर्शवते. म्हणजे काय? इथं बायिंग दर्शवते. बायिंग. आणि ही कॅन्डल जी रेड आहे, तर ही काय दर्शवते? सेलिंग दर्शवते. ओके. सेलिंग. आणि ही जी आहे ती बायिंग दर्शवते. ओके. बाय आणि सेल. ग्रीन कॅन्डल ही खरेदी दर्शवते आणि रेड कॅन्डल ही विक्री दर्शवते. सिंपल आहे. 2 गोष्टी आहेत. म्हणजे मार्केटमध्ये आता तुम्हाला दिसत असेल, की ह्या चार्टवरती गेलं, तर इथं तुम्हाला तर दिसतंय. ओके.
की इथं ही कॅन्डल काय काय दर्शवते, तर इथं खरेदी झालेली आहे. आता ही प्राइस मध्ये कसं बघायला सांगतो तुम्हाला. ओके, आता इथं प्राइस मध्ये दिसत होतं. ही लाईन कुठल्या प्राइसला आहे, इथं दिसतंय बघा कोपऱ्यात 8,024, सॉरी 8,424 रुपये. ओके, म्हणजे इथं याची प्राइस चालू झालेली आहे आणि ती क्लोज कुठं झालेली आहे, तर इथं झालेली आहे. म्हणजे काय, ही जी टोटल याची ही बॉडी बनलेली आहे, ओके, ही ग्रीन मध्ये बनलेली आहे. तर ह्याचा अर्थ काय होतो, की मार्केटमध्ये प्राइस वाढत आहे किंवा वरच्या दिशेनं मार्केटची प्राइस वाढत आहे. मग ती कितीपासून, 8,424 पासून 8,440 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे याचाच अर्थ की मार्केटमध्ये तुम्हाला ग्रीन कॅन्डल दिसत असेल तर खरेदी जास्त होत आहे, आणि मार्केटमध्ये तुम्हाला रेड कॅन्डल दिसत असेल तर विक्री जास्त आहे. जसं आपण इथं बाईंगचं बघितलं तसंच आपण सेलिंगचं बघू. ओके, आता इथं ही कॅन्डल आणि इथं बाय म्हटलं की खाली आणि सेल म्हटलं की वरून खाली. लक्षात घ्यायचं, ते तुम्हाला मी समजावून सांगेन. फक्त आपण सेलिंगचं इथं बघून घेऊ थोडंसं. ओके, हे बघा, आता सेलिंगसाठी काय असणार आहे, की सेलिंग होतं त्यावेळी मार्केट वरून खाली येत असं, बरोबर, आणि बाईंग होतं त्यावेळी खालून वरती जातं. मग आता वरून खाली आपल्याला मोजमाप करायचं आहे. तर 8,427 इथं प्राइस दिसत आहे, तर ती खालच्या साईडला मूव्ह केली. तर आता ही प्राइस तुम्हाला सांगतो की बरोबर 8,416 रुपयाला येऊन इथं थांबलेली आहे. म्हणजे काय, 8,427 पासून 8,416 पर्यंत आलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 11 पॉईंटनं ही प्राइस खाली आलेली आहे. म्हणजे काय, ह्याच्यात विक्री झाली. तर ते कोण दर्शवणार, तर ही कॅन्डल ही दर्शवते, म्हणजे ही सेलची कॅन्डल तयार झालेली आहे. ओके, सिंपल आहे. आता आपण ह्याच्याकडे येऊ. आता ज्यावेळी मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल तयार होत असते, तर त्याचा जो ओपन असतो तो नेहमी खालच्या साईडला असतो आणि याचा क्लोज वरच्या साईडला असतो. इथं आहे याचा ओपन, इथं आहे याचा क्लोज. आणि ज्यावेळी मार्केटमध्ये प्राइस खाली येत असते त्यावेळी रेड कॅन्डलचा ओपन वरच्या साईडला असतो आणि क्लोज खाली असतो. आता तुम्हाला मी हे उदाहरण देऊन सांगेन. ओके, आता मार्केटमध्ये असं एकसारखं मार्केट असं वर चाललेलं आहे, बरोबर, म्हणजे काय, वरच्या दिशेला मार्केट चाललेलं आहे. तर समजा मार्केटची प्राइस इथं 100 रुपये असेल, ओके, तर ही 120 रुपयाला इथं क्लोज झाली. ओके, म्हणजे 20 रुपयाचा ह्याच्यात एक मोमेंटम वरच्या साईडला आलेला आहे. हे सगळ्यांना इथं सिंपल आहे, बरोबर. म्हणजे 100 रुपयाला ही प्राइस इथून चालू झाली आणि 120 रुपयाला इथं ही क्लोज झाली. आता हे हाय आणि ह्या लो, ह्याचं आपण थोडं समजून घ्यायचं आहे. ओके, हेच इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. आता ओपन झाली 100 रुपयाला, ह्याचा हाय आणि लो हे दोन असतात, बरोबर. लो म्हणजे काय, तर ही प्राइस 80 रुपयाला गेली होती. ओके, ही प्राइस 80 रुपयाला गेली आणि हाय प्राइस किती झाली ती, 140 रुपयाला वरती गेली होती. म्हणजे काय झालं, प्राइस इथं ओपन झाली, इथून सेलर्स खालीपर्यंत घेऊन आले प्राइसला 80 रुपयापर्यंत, पण बायर्स असल्यामुळं प्राइस वरती वरती गेली आणि परत इथं 140 रुपयेपर्यंत गेली आणि पण क्लोज होताना ही 120 रुपयाला क्लोज झाली. आलं लक्षात इथपर्यंत. परत हे करतो मी, क्लिअर करतो. ओपन खाली असतो, क्लोज वरती असतो आणि याचा हाय आणि लो हा सेम असतो. आता सेलिंग होत आहे, लक्षात ठेवा, वरून खाली प्राइस ओपन होते आणि खाली क्लोज होते. म्हणजे समजा इथं 100 रुपयाला ही ओपन होत असेल तर ही क्लोज होताना इथं 80 रुपयाला क्लोज होणार आहे आणि याचा लो हाय जो आहे तो 120 असणार आहे आणि याचा क्लोज आहे तो 70 रुपयाचा असणार आहे, लो लास्टचा. ओके, म्हणजे ज्यावेळी प्राइस क्लोज होत असते, वरून खाली ज्यावेळी सेलिंग होत असतं त्यावेळी वर ओपन होते आणि खाली क्लोज होते. ओके, परत प्राइस वरती जाताना खाली ओपन होते, वरती क्लोज होते आणि त्याचा हाय आणि लो हा सेमच असतो. आता मी तुम्हाला डायरेक्ट चार्ट वरती समजावून सांगेन. आता इथे बघा, मी ह्याचा चार्ट काढतो ज्याचा की स्टॉक स्वस्तातला आहे. उदाहरण घ्यायचं झालं तर ओके, टाटा मोटर्स 391 रुपयाला. ओके, टाटा मोटरच्या मी शेअर मध्ये तुम्हाला सांगेन. आता सगळ्यांना इथे दिसत आहे, प्राइस वगैरे दिसत असतील, बरोबर आहे. आता ह्या वेगवेगळ्या कॅन्डल इथे तुम्हाला दिसत आहेत, बरोबर आहे. आता ह्या कॅन्डलचं आपण उदाहरण घेऊ. ओके, मार्केट आता काय झालं, वरून खाली असं आलेलं आहे, बरोबर. कोणाचा माईक चालू झाला, सॉरी, हे बघा,
मार्केट आता वरून असं खाली इथून येत आहे. ओके, आता इथून मार्केट अचानक वरती गेलंय, बरोबर. तर आता ही प्राइस जी आहे ती जवळजवळ इथं आहे, बरोबर, 392 रुपयाला. आणि ती कुठपर्यंत गेलेली आहे? 394 रुपयापर्यंत. म्हणजे किती? बरोबर याच्यात 2 रुपयाचा फरक इथं आलेला आहे, किंवा 2 रुपयाच्या ह्याच्यामध्ये ही प्राइस मूव्ह केलेली आहे. हे बघा, 392 394. आता हे तुम्हाला मी 1 डेच्या कॅन्डल मध्ये दाखवतो. इथं थोडंसं ते प्राइस मध्ये पैशांमध्ये येणार आहे 1 डेच्या कॅन्डल मध्ये. ओके, इथं दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, आता ही जी कॅन्डल दिसत आहे तुम्हाला सगळ्यांना, बरोबर. तर आता इथून खाली असं मार्केट मूव्ह करत आलं, म्हणजे ह्याला प्राइस म्हणायचं. ओके, ही अशी प्राइस इथून अशी इथपर्यंत आलेली आहे. तर आता ह्या प्राइसला वरती जायचं. आता ह्या कॅन्डल तुम्ही लक्षात घेऊ नका, ही प्राइस लक्षात घ्या. इथून अशी म्हणजे एक अशी लाईन आली असं लक्षात घ्या, आणि ही लाईनला वरती जायचं आहे. तर आता हे आपल्याला मोजायचं आहे, किंवा ह्या प्राइसला आपल्याला समजून घ्यायचं. तर कसं काय केलं पाहिजे? आपल्याला कॅन्डल बघितली पाहिजे. तर हे कॅन्डल जी आहे ती इथं ओपन झालेली आहे ह्या लेवलला. ओके, इथं ओपन झाली आणि क्लोज इथं झालेलं आहे. म्हणजे कितीला? 425 रुपयाला इथून प्राइस खाली ओपन झालेली आहे इथं. आणि ही जी क्लोज प्राइस आहे 433 रुपये. म्हणजे 425 टू 33 जर केलं तर ह्याच्यामध्ये 8 रुपयांचा फरक पडलेला, म्हणजे 8 रुपये याच्यामध्ये हे झालेलं. मग याचा जो हाय आहे तो किती आहे? बरोबर 435 रुपयाचा आहे, आणि लो याचा मारलेला आहे तो 424 रुपयाचा. म्हणजे प्राइस इथं ओपन जरी झाली असली तर ती इथपर्यंत आली होती खाली, आणि अगेन वरती गेलेली आहे, आणि त्यानंतर ती परत इथपर्यंत जाऊन परत इथं क्लोज झालेलं आहे. जसं आता तुम्हाला मी कमोडिटी मार्केटचं सांगतो, तिथं चालू असते लाईव्ह मध्ये कॅन्डल. ओके, आता ही कॅन्डल बघा, तुम्हाला इथे दिसत असेल. ही कॅन्डल बरोबर इथं ओपन झाली, कारण ही खाली चालली ना आता. आता ओपन होऊन इथं आता परत वरती. आता ही कॅन्डल पूर्णपणे समाप्त होते, तोपर्यंत आपण थांबायचं आहे. आता 6,515 रुपयाला ही कॅन्डल इथं आता ओपन झालेली आहे, बरोबर. आता ही हळूहळू खाली सरकत आहे. तर आता ही क्लोज कुठे होती हे आपल्याला फक्त बघायचं आहे. आता इथं लो कितीचा मारलाय? तर लो मारलाय तो ऑलमोस्ट त्याच्या थोडासा वर मारलाय. 6,515 रुपयाचा इथं लो मारलेला आहे कॅन्डल. 6,515चा 0.78 इथं हिनं जो त्याचा हाय मारलेला आहे. आणि आता लो कुठं मारते आणि ही कॅन्डल कितीला क्लोज होती आपण हे आता बघायचं आहे. 1 मिनिटात ही कॅन्डल संपणार आहे. म्हणजे याच्या किमतीमध्ये असा फरक होत आहे. आता बघा क्लोज झाली, ठीक आहे. तर आता ही कितीला क्लोज झालेली आहे इथं? तर बरोबर 6,505 रुपयाला, म्हणजे 15 वरून 5 वरती आले, म्हणजे 10 पॉईंटचा याच्यात मोमेंटम झालेला आहे. आणि तो लो कितीचा मारलेला आहे ना? लो मारताना मारलेला आहे 6,502चा. हा झाला लो, हा झाला हाय, आणि इथं ओपन इथं क्लोज. आता नेक्स्ट आपल्याला ग्रीन कॅन्डल दिसते मार्केटमध्ये, बरोबर आहे. ग्रीन कॅन्डल ओपन होते खाली, क्लोज होते वरती. आता ही डायरेक्ट वरती गेली. लो कितीचा मारलेला आहे? तर लो मारलेला तो 503चा, 6,503चा. आता आहे ना हाय कितीचा मारते बघू आपण, आणि क्लोजिंग कुठं देते. ओके, आता हिनं क्लोजिंग दिलेलं आहे. क्लोजिंग दिले ते ऑलमोस्ट 6,522च्या आसपास दिले, म्हणजे 6,522 रुपयाला क्लोजिंग दिले. ही ओपन किती झाली होती? 6,504 रुपयाला इथं ओपन झाली होती, आणि क्लोज होताना 6,522 रुपयाला. म्हणजे जवळजवळ 18 पॉईंटचा मोमेंटम ह्या कॅन्डलमध्ये आलेला आहे. आणि इथं हाय कितीचा मारलेला आहे? हाय मारलाय 529 रुपयाचा. म्हणजे जवळजवळ 25 पॉईंट कॅन्डलनं ह्या मोमेंटम मार्केटमध्ये केलेला आहे आत्ताच्या 1 मिनिटामध्ये, बरोबर. तर आता ह्या कॅन्डलमध्ये आपल्याला काय समजतं, की मार्केटमध्ये बायर्स इथं ऍड झालेले आहेत, किंवा इथं जास्त खरेदी झाली. मार्केट कंटिन्यू वरून खाली येत होतं, आणि अचानक मार्केटमध्ये इथं प्राइस ओपन झाली आणि इथं क्लोज झालेलं आहे. तर आता आपल्याला लक्षात येतं की मार्केटमध्ये इथं नवीन बायर आलेले आहेत, बरोबर. मागापासून कोण होते? सगळे सेलर्स होते मार्केटमध्ये.
तर आता मार्केटमध्ये बायर आलेले आहेत. आता ह्याच्यावरती ही कॅन्डल जर क्लोज होत अशी अशी प्राइस करत गेली तर आपण म्हणू शकतो की ही बायरची लेवल आहे किंवा इथून बायर ऍक्टिव्हेट झालेले आहेत. तर आता आपल्याला ह्या कॅन्डलमध्ये तर तुम्हाला बायर दिसत आहेत. मग ते असं थोडंसं खाली येईल, परत वरती जाईल, परत खाली असं करत म्हणजे एकसारखं हा ट्रेंड चालू करणार आहे. आलं लक्षात तुमच्या ओपन हाय लो कसा असतो याचा? हॅलो, निखिल शिंदे क्लिअर आहे. बाकीचे दोघं जण आहेत त्यांना डाऊट आहे का याच्याबद्दल? मी परत रिपीट करेन. प्राजक्ता मॅडम ओके. ज्ञानेश्वरी तुम्हाला समजले का? मी रिपीट करेन परत. आता आपल्याला कॅन्डलचं फक्त काय करायचं आहे की थोडंसं याला प्राइस मध्ये समजून घ्यायचं आहे. म्हणजे 100 रुपयाला ओपन होत असेल, क्लोज होत असेल इथं. आता ह्याच्याशी तुम्हाला काही देणं घेणं नाही जास्त, कारण ह्याच्याशी मार्केटचं काय तुम्हाला लगेच नंतर जसं गोष्टी समजत जातील पुढे 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 तुम्ही जसं काम करत जाल तर तुम्हाला हे ऑटोमॅटिक तुमच्या लक्षात येणार आहे की आपल्याला हे काय करायचं आहे. तर आता तुम्हाला सांगतो हे झालं कॅन्डलचं. आपण सिंपल कॅन्डलचं हे बेसिक झालं. ओके. आता आपल्याला कॅन्डल रीड करायचे किंवा कॅन्डल आपल्याला रीड करता आले पाहिजे. तर आपल्याला काय करायला पाहिजे हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला कॅन्डल रीड करता आली तर तुम्ही मार्केटमध्ये एक प्रॉपर लेवलचं अनालिसिस करू शकता. तर त्यासाठी काय करायचं तुम्हाला? कॅन्डल रीड करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं कॅन्डलला बघायचे. ओके. आता आपलं सिंपल रूल काय आहे की मार्केटमध्ये ज्यावेळी बायर्स येतात त्यावेळी ग्रीन कॅन्डल बनते आणि त्याचा ओपन आणि जो हाय असतो किंवा हाय आणि लो असतो तो आपल्याला फक्त चेक करायचा असतो. ओके. आता इथं तुम्हाला मी दाखवेन की वन डेच्या कॅन्डलमध्ये मला आता समजा उद्याचं इथं मार्केट प्रेडिक्शन करायचं किंवा उद्याचं मला अनालिसिस करायचं तर मला काय केलं पाहिजे? तर एक समजून घेतलं पाहिजे की उद्या मार्केट कुठं जाऊ शकतं, बरोबर? किंवा उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं. आता बघा इथे तुम्हाला याचा ओपन दिसतोय, बरोबर? आणि इथं हा क्लोज दिसतोय. आता ह्या कॅन्डलचा ओपन वरती दिसतोय आणि क्लोज इथं दिसतोय आणि हा लो दिसतोय. ना काय हाय मारलेला नाही, डायरेक्ट ओपन प्राइसला चालू झालं. इथं हिनं हाय मारलाय आणि हिनं हा लो मारलाय. ओके. हे सगळं तुम्हाला इथं दिसत आहे. आता ही जी कॅन्डल आपण बघितलेली आहे. तर ह्या कॅन्डलचा ओपन कितीला आहे? ओपन आहे 380 रुपयाला आणि 84 रुपयाला म्हणजे 4 रुपयाचा याच्यात मोमेंटम झालेला आहे. 4 रुपयामध्ये हे केलं आणि इथं हाय किती आहे? आणि लो किती आहे हे आपल्याला थोडंसं बघायचं. हाय 390 आहे, 375 लो ह्या कॅन्डलनं बनवलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसत आहे? आता ज्यावेळी वरून खाली मार्केट जात असतं असं म्हणजे काय इथं ही ओपन झाली होती आणि ही इथंपर्यंत आली होती. तर आता ह्याच्यात काय समजायचं की ओपन होऊन इथं सेलर्स खाली आले होते. म्हणजे काय इथं जरी ओपन झाली तरी सेलर्स कुठून वरून खाली सेलर्स येतात आणि बायर्स वरून खाली जातात. तर इथं ओपन होऊन ही कॅन्डल इथपर्यंत आली होती. पण बायर्स मार्केटमध्ये स्ट्रॉंग असल्यामुळे ही कॅन्डल इथपर्यंत गेली होती. पण इथं सेलर्स परत आले आणि इथं प्राइसला ह्या क्लोज केली. म्हणजे काय? इथं ओपन होऊन इथं क्लोज झाली. इथं हा इथं लो मारला, इथं हाय मारला. म्हणजे काय? इथून खाली मार्केट सेलर्स घेऊन आले होते आणि मार्केटमध्ये बायर्स स्ट्रॉंग असल्यामुळे मार्केट इथपर्यंत गेलं होतं आणि ते सेलर्समुळे इथपर्यंत परत आलं. म्हणजे काय एक प्रकारे प्राइसला इथं पुश केलंय. म्हणजे हे जे आहे ते सेलर आहेत आणि हे जे आहे ते बायर आहेत. असं ह्यांनी मार्केटला मध्ये पुश केलेलं आहे. बरोबर. आता या कॅन्डलवरून आपल्याला काय लक्षात येतं की मार्केटमध्ये बाईंग प्रेशर आणि सेलिंग प्रेशर पण सेमच आहे. तर ते कसं सेम असणार आहे? कारण ओपन प्राइस इथे झाली होती, सेलर्स इथपर्यंत घेऊन गेले होते. क्लोज इथं झाली, सेलर्सना बायर्स इथपर्यंत घेऊन आले, पण सेलर्सने इथपर्यंत याला क्लोज केली प्राइसला. म्हणजे याचा अर्थ काय? की मार्केटमध्ये बायर्स पण आहेत आणि सेलर्स पण जास्त आहेत. ओके. इथपर्यंत आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे तुम्हाला कॅन्डल रीडिंग करता येईल बरोबर. आता मी तुम्हाला दुसऱ्या कॅन्डलचं एक्झाम्पल दाखवेन. इथं बघा. तर ह्या कॅन्डलमध्ये पण तुम्हाला दिसत असेल. आता ही रेडमध्ये कॅन्डल आहे. ओके. ही ओपन होते इथं आणि क्लोज होते इथं. तर आता याचा अर्थ बघा तुम्हाला समजून. ही कॅन्डल बघितल्यानंतर माझ्या लगेच लक्षात येतं की ते काय काय होणार आहे पुढचा मोमेंटम किंवा याच्यामध्ये काय होऊ शकतं. आता इथं ही कॅन्डल इथं ओपन झाली, इथं क्लोज झाली. ओके. ह्याचा हाय इथं आहे, लो इथं आहे. ह्या कॅन्डलमध्ये बायर्स इथून इथपर्यंत ह्या कॅन्डलला घेऊन गेले होते. ओके. पण सेलर स्ट्रॉंग असल्यामुळे ही कॅन्डल इथं क्लोज झाली. तर याचा अर्थ काय? वरून खाली मार्केटला पुश केलेला आहे इथपर्यंत. इथपर्यंत मार्केटला पुश केलंय. याचा अर्थ काय की सेलर मार्केटमध्ये स्ट्रॉंग आहेत. बरोबर. म्हणजे काय? ही कॅन्डल खाली क्लोज होते. याचा अर्थ काय? हिची जेवढी विक मोठी असेल
तेवढं कॅन्डलमध्ये स्ट्रॉंग असा पुश खाली मार्केटला आलेला आहे सेलिंग साईडला. बरोबर, वरून खाली जर येत असेल तर सेलिंग, खालून वरती जायचं असेल तर बाईंग. आणि ही कॅन्डल होताना रेड मध्ये क्लोज झाली. याचा अर्थ आपल्याला माहित पाहिजे की मार्केटमध्ये विक्री करणारी लोक जास्त ऍक्टिव्हेट झालेले आहेत. ओके, आता नेक्स्ट बघा, तुम्हाला थोडंसं मी सांगेन. आता ह्या कॅन्डलमध्ये वरून खाली सेलर्स आलेले आहेत परत, आणि खालून वरती बायर्स आलेले आहेत, आणि ही बरोबर प्राइस याच्यामध्ये राहिलेलं. तर याचा अर्थ काय, दोन्हीकडं थोडस सेमच प्रेशर ह्या कॅन्डलला आहे. म्हणजे काय, जास्त खरेदी पण नाही, जास्त विक्री पण नाही. आता थोडंसं याच्या पुढचं मी तुम्हाला सांगेन. इथं बघा, आता ही कॅन्डल तुम्हाला दिसते ग्रीन मध्ये, पण ऍक्च्युली ग्रीन मध्ये कॅन्डल आहे का, तर आहे ग्रीन मध्ये. पण याच्यामध्ये तुम्हाला बघितलं तरी वरून खाली जास्तीत जास्त सेलर्सच मार्केटमध्ये आहेत. ते इथपर्यंत घेऊन गेले होते, पण लास्टला कुठेतरी थोडेसे बाहेर आलेत नाही, एवढ्यातच त्यांचं काम इथं झालेलं आहे. पण वरून खाली सेलरच आलेले आहेत मार्केटमध्ये. म्हणजे इथून प्राइस हे इथपर्यंत घेऊन आलेत, म्हणजे काय, मार्केटमध्ये सेलर्सच खूप जास्त ऍक्टिव्हेटेड आहेत. आता थोडंसं तुम्हाला हे कन्फ्युजन होत असेल की नेमकं काय चाललंय किंवा काय, पण तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि थोडंसं हे रिपीट बघा, त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. समजलं का तुम्हाला इथं? तरच मी पुढे जाईन. याच्याबद्दल कोणाला डाऊट्स आहेत? याच्याबद्दल कोणाला डाऊट्स आहेत का? चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता मला, अन्यथा बोलू पण शकता तुम्ही. नाही, निखिलला नाही आहे. प्राजक्ता मॅडम, तुम्हाला डाऊट्स आहेत याच्याबद्दल काय? सर आणि एकदा एक्सप्लेन करा. ओके, आता सांगतो तुम्हाला, नीट लक्ष देऊन ऐका. आता प्राइस अशी मोमेंटम वरच्या साईडला करत असते, बरोबर. तर आता काय होतं की याचा ग्रीन कॅन्डलचा ओपन खाली असतो आणि क्लोज वरती असतो. रेड कॅन्डलचा ओपन वरती असतो, क्लोज खाली असतो. आणि हाय आणि लो म्हणजे काय, हाय आणि लो याचा अर्थ काय, की मार्केट इथं ओपन झालं होतं, सपोज इथं पकडून झाला, एक 5 रुपयाला इथं चालू झालं होतं आणि ते इथं 7 रुपयाला क्लोज झाले. ह्याचा हाय मारला तो 10 रुपयाचा आहे आणि लो मारलाय तो 2 रुपयाचा आहे. म्हणजे काय, की मार्केटमध्ये सेलर पण आले होते, पण ऍक्च्युली बायर स्ट्रॉंग असल्यामुळे मार्केट वरती क्लोज झाले. म्हणजे काय, याची जी प्राइस आहे ती वरच्या साईडला क्लोज झाली. आता इथं तुम्हाला समजलं असेल की इथून खालती मार्केटला पुश लागलेला आहे. आता इथं आपण पुश वरती घेऊ. ओके, म्हणजे एक प्रकारचं हे करायचं आहे. ज्यावेळी वरून खाली अशी कॅन्डल येत असते, तर त्यावेळी काय असतं की सेलर ऍक्टिव्हेटेड असतात, आणि ज्यावेळी खालून वरती कॅन्डल जात असते त्यावेळी बायर ऍक्टिव्हेटेड असतात. लक्षात घ्यायचं, वरून खाली म्हटलं तर सेलर, खालून वरती म्हटलं की बायर. आता ह्या कॅन्डलमध्ये काय दिसत आहे तुम्हाला इथं? आता मी क्वेश्चन विचारणार, त्याचा फक्त आन्सर द्या मला. ओके, आता ही जी तुम्हाला कॅन्डल दिसत आहे इथली, ओके, इथे छोटीशी तुम्हाला अशी दिसत आहे, तर वरून खाली ही कॅन्डल आलेली आहे, तर ह्याचा अर्थ काय, सेलर हा, सेलर मार्केटमध्ये जास्त ऍक्टिव्हेटेड आहे, बरोबर आहे. आता ही कॅन्डल सुद्धा वरून खाली जास्त प्रमाणात आलेली आहे, तर याचा अर्थ काय, सेलर जास्त आहे. एकच कोणतरी बोला, तुमचा माईक म्यूट करा. निखिल सर, हा, सेलर मार्केटमध्ये जास्त आहेत, बरोबर. इथपर्यंत तरी क्लिअर आहे तुम्हाला? येस. हा, मग आता ही कॅन्डल जी झाली ती ग्रीन मध्ये क्लोज झाली. तर का ग्रीन मध्ये क्लोज झाली, कारण ही ओपन होताना खाली झाली होती, बरोबर. ओपन होताना वरती झाली, त्यामुळं ही प्राइस इथपर्यंत गेली होती, पण सेलर ऍक्टिव्हेटेड असल्यामुळे ही प्राइस इथंच क्लोज झाली होती. म्हणजे अजून पण मार्केटमध्ये सेलर्स खूप स्ट्रॉंग आहेत, आणि त्यानंतर इथं ओपन होऊन परत इथं क्लोज झाली. ह्याचा अर्थ काय, ह्या कॅन्डलवरून आपण प्रेडिक्शन करू शकतो पुढची कॅन्डल काय होऊ शकते. ओके, आता इथं पण बघा, वरून खाली प्रेशर जास्त आहे सेलरचं, बरोबर. इथं किंचितच खाली बायर आहेत. म्हणजे ज्यावेळी खालून वरती प्राइस जात असते त्यावेळी खाली जर त्याची वीक असते, आता ह्याला वीक म्हणायचं, याला काय म्हणायचं, याची वीक म्हणायचं. वीक म्हणजे वात, वात असतं थोडस. ओके, तर ते वीक वरनं आपण ठरवायचं की कॅन्डल मध्ये काय चाललेलं आहे. आता समजा इथं ह्या कॅन्डल मध्ये तुम्हाला दिसत असेल, ह्या कॅन्डलला पण आपण बघू शकतो की वरून खाली मार्केटमध्ये सेलर्सच जास्त आहेत. ओके, आता ह्या कॅन्डलला आपण बघू शकतो की मार्केटमध्ये बायर्स जास्त आहेत. का बायर जास्त आहेत, कारण ह्या कॅन्डलची जी वीक आहे ती खालच्या साईडनं खूप मोठी आहे. ती जर अशी असती तर आणि कन्फर्म झालं असतं की यस,
मार्केटमध्ये बायर्स खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हेटेड आहेत. म्हणजे वरून खाली जर येत असेल तर सेलर्स आणि खालून वरती जात असेल तर बायर्स जास्त ऍक्टिव्हेटेड आहेत. आपण हे बाय. लक्षात घ्यायचं आहे. ओके ओके. ओके. आता आपण पुढं थोडंसं पुढं बघू. आता इथं पण बघा. आता ही कॅन्डल कशी क्लोज झालेली आहे खालून वरती, कशी झालेली आहे क्लोज? बायर्स जास्त आहे. हा, मार्केटमध्ये बायर्स जास्त आहेत, त्यामुळे ही पुढची कॅन्डल जी होती ती ह्याच्यामध्ये ग्रीन मध्ये क्लोज झालेली आहे, असं आपल्याला थोडंसं प्रेडिक्शन करायचं आहे. ओके. त्यानंतर इथं पण बायर्स जास्त आहेत बघा. एवढं इथपर्यंत प्राइस आली होती पण बायर्स वरती घेऊन गेले, पण इथं क्लोज होताना त्याच्यामध्ये सेलिंग मध्ये क्लोज झाले, असं आपल्याला थोडंसं प्रेडिक्शन करायचं आहे. ओके. आय होप तुम्हाला हे समज असेल. रिपीट बघा आणि थोडीशी प्रॅक्टिस करा तुम्ही याच्यामध्ये. ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट तुम्हाला फ्रीमध्ये मिळत असतो. त्या ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टमध्ये तुम्ही हे कंटिन्यू करू शकता. ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टलाही तुम्हाला सगळ्या गोष्टी दिसतात. ओके. आता थोडंसं आपण याच्या पुढे जाऊ. आता मार्केटमध्ये सगळ्यात महत्वाचं असेल तर सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे खूप महत्वाचे असतात, कारण ह्याच्यावरती आपलं टोटली काम हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स वरती होत असतं. आता सपोर्ट आणि रेजिस्टन्स ह्याचा अर्थ आपण समजून घेऊ. ओके. तर आता जिथं तुम्ही बसला आहात, म्हणजे समजा तुम्ही जमिनीवरती बसला असेल किंवा तुम्ही ह्याच्यावरती एक चेअर ठेवली असेल कुठं पण. आता सपोज आपण पकडून चालू की आपण जिथं राहतो तिथं खाली जमीनच असते आणि आपण आपल्या वरती छत असतं. ओके. जमिनीचा आपण आधार घेतो बसण्यासाठी, तर ही जमीन काय झाली, तर ही झाली सपोर्ट. बरोबर. आणि आपलं जे छत असतं आपल्या वरती स्लॅब असतो किंवा आपल्या घराचं छत असतं, तो झाला आपला रेजिस्टन्स. म्हणजे एखादा बॉल आपण हवेमध्ये टाकला असता, तो एका विशिष्ट ठिकाणाहून परत येत असेल तर त्याला आपण रेजिस्टन्स म्हणतो. आणि एखाद्या ठराविक ठिकाणी तो आधार घेत असेल, म्हणजे असं काय टप्पा खातो आपण त्याला थोडंसं म्हणतो. एक फुटबॉल घेतला आणि आपण जमिनीवर आदळला तर तो जमिनीवरती टप्पा खाऊन वरती येतो आणि वरून खाली परत जातो. जिथून वरून खाली परत गेलेला आहे त्याला रेजिस्टन्स म्हणायचं आणि जिथून खाली टप्पा घेऊन वरती गेलेला आहे त्याला सपोर्ट म्हणायचं. आपण ही प्राइस मध्ये लक्षात घेऊ. बरोबर. एकदा प्राइस मध्ये हे लक्षात घेऊन बघू. आता बघा, समजा इथं 100 रुपयाला ही प्राइस आहे, ही 100 रुपयाची प्राइस आहे. ओके. असं थोडंसं वरून असं मार्केट खाली 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 येत आहे. बरोबर. आणि बरोबर 100 रुपयाच्या प्राइस वरून परत मार्केट असं वरती 120 130 असं करत गेलेलं आहे आणि परत इथून 130 पासून परत असं मार्केट खाली आलेलं आहे. तर आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 100 रुपये हा काय झाला, काय झाला 100 रुपये हा? चॅट बॉक्स मध्ये मला आन्सर द्या. हॅलो. रेजिस्टन्स. नाही, 100 रुपये हा सपोर्ट झाला, कारण वरून खाली आले आणि इथं आधार घेतला आणि वरती गेली प्राइस. ओके. हा झाला रेजिस्टन्स. का झाला रेजिस्टन्स? कारण वरून खाली प्राइस, खालून वरती प्राइस गेली आणि परत इथं रेजिस्टन्स घेऊन परत खाली आली. ओके. आता तुम्हाला मी इन डिटेल्स याच्यामध्ये सांगेन. बघा, आता समजा मार्केट असं मूव्ह करत 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 खाली आले. ओके. मार्केटनं परत अशी त्याची जर्नी चालू केली, परत इथं असं करून परत मार्केट असं खाली 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 आलं. ओके. तर आता यातला आपला सपोर्ट कुठला असणार आहे? जो हा स्विंग असणार आहे. हा रेजिस्टन्स आपला स्विंग असणार आहे. म्हणजे हा स्विंग आपला रेजिस्टन्स, हा स्विंग आपला सपोर्ट असणार आहे. कारण जर तुम्ही इथं लाईन घेऊन बघितला तर इथं तुम्हाला ही प्राइस वरून खाली येऊन इथं एक सपोर्ट क्रिएट केलाय. म्हणजे जसं की हवेतून एखादी गोष्ट येते आणि जमिनीवरती आदळते, त्यानंतर ती रिव्हर्स आकाशाच्या दिशेने जाते. म्हणजे उदाहरणार्थ बॉल घ्यायचा झाला तर बॉल आपण एका दिशेने जर हातातून टाकला तर तो जमिनीवरती टप्पा घेऊन सपोर्ट घेतो आणि हवेमध्ये तो एका ठराविक ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे परत खाली जातो. जसं की आता इथं झालेलं आहे. वरून खाली प्राइस आलेली आहे आणि इथे एक सपोर्ट घेतलेला आहे आणि परत ही रेजिस्टन्स करून वरती गेलेला आहे. मग आता ह्याच्यासाठी हे काय इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला थोडंसं मी सांगेन. आता समजा कोणीतरी इथं खरेदी केली मोठ्या प्रमाणात, इथे 100 रुपयाची खरेदी केलेली आहे आणि तिथं 150 रुपयाला विकून टाकलेलं आहे. तर ह्याचा अर्थ काय? तर मार्केट 150 पासून परत खाली आलेला आहे 100 रुपयापर्यंत. तर हा झाला आपल्यासाठी, हा झाला रेजिस्टन्स आणि हा झाला सपोर्ट. ठराविक ठिकाणपासून ज्यावेळी प्राइस सपोर्ट घेते त्याला सपोर्ट म्हटलं जातं आणि खालच्या दिशेनं ज्यावेळी प्राइस वरती जाते जिथून प्राइस रिव्हर्स होते त्याला रेजिस्टन्स म्हटलं जातं. मी तुम्हाला चार्ट वरती एक्सप्लेन करेन. फक्त एक थेअरी समजून घ्या आणि त्यानंतर मी तुम्हाला चार्ट वरती पण
सांगेन. ओके, इथं सगळ्यांना चार्ट दिसत आहे. एक एक्झाम्पल चार्ट आहे. काय केलं, प्राइस अशी वरून खालून अशी वरती 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 आली, परत इथं गेली, परत अशी खाली 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 आली, परत इथं गेली, परत इथून अशी वरती गेली, परत खाली आली, परत अशी गेली, परत इथं खाली आली. ओके, तर मार्केटमध्ये सपोर्ट लेवल ही आहे. म्हणजे काय की इथं मार्केटचा सपोर्ट आहे आणि इथं मार्केटचा रेजिस्टन्स आहे. का रेजिस्टन्स आहे? कारण एकसारखी प्राइस वरती जात होती आणि इथं रिव्हर्स होऊन परत खाली आलेला आहे, तर हा झाला रेजिस्टन्स. आणि परत त्याच लेवलला येऊन परत इथं मार्केट वर सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे. म्हणजे काय, मार्केट वरून खाली आल्यानंतर जिथून मार्केट रिव्हर्स होतं त्याला सपोर्ट म्हणायचं आणि जिथून मार्केट खालून वरती जाताना रिव्हर्स होतं त्याला रेजिस्टन्स म्हणायचं. ओके, लक्षात आलं का सपोर्ट आणि रेजिस्टन्स? ओके. हा, आता मी तुम्हाला एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेन, तुम्ही मला आन्सर त्याचे करायचे. ओके, जी लोक आहेत अशा लोकांनी. अभिजित सर, माईक ऑफ करा तुमचा, खूप नॉईस येतो तुमच्या आवाजातून. चॅट बॉक्स मध्ये सांगा. ओके, आता इथं बघा, आता इथं प्राइस चालू झालेली आहे बरोबर, एक्झॅक्टली. आता याचा रेजिस्टन्स कुठला असणार आहे, थोडस मला सांगू शकता तुम्ही? 6546. हा ना, हा झाला सपोर्ट बरोबर. इथं सपोर्ट घेतला मार्केटने. ओके, प्राइस वरून खाली आलेली ना इथं, आणि इथं सपोर्ट घेऊन अगेन वरती जाऊन इथं सपोर्ट घेऊन वरती गेलेला आहे आणि इथं परत अशी खाली आलेला आहे बरोबर. आता याचा रेजिस्टन्स कुठला असणार आहे? 6600. हा, ओके, व्हेरी गुड, एक्झॅक्टली. आता लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी प्राइस खालच्या लाईनला टच करून वरती जाते त्यावेळी हा सपोर्ट होणार आहे आणि वरून खाली ज्यावेळी रिव्हर्स होते त्यावेळी हा रेजिस्टन्स होणार. खूप सिंपल आहे. आता तुम्हाला जसं ओळखता आलं की हा सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. ओके, आता थोडंसं मी तुम्हाला याच्या पाठीमागचं दाखवेन. आता इथे मला रेजिस्टन्स कुठला आहे दाखवा. चार मिनिटच राहिलेले आपल्याकडं, दाखवा मला पटकन. आलं लक्षात तुमच्या? 6570 हे सपोर्ट आहे आणि 6589 रेजिस्टन्स. ओके, हा झाला रेजिस्टन्स. ओके, आणि हा झाला सपोर्ट बरोबर. सिंपल आहे. मार्केट रेजिस्टन्स करून परत खाली आलं, परत सपोर्ट घेतला आणि परत वरती गेलं, इथं रेजिस्टन्स केला, परत खाली आलं, परत सपोर्ट घेऊन वरती गेलं. आता याचं मी तुम्हाला हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे ओळखायला तुम्हाला थोडंसं आलेलं आहे. आता हे नेमकं काम कसं असतं मी तुम्हाला हे उद्याच्या लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी समजावून सांगेन. आणि कुणाला याच्याबद्दल डाऊट्स आहेत का? अभिषेक सर तुम्हाला, सॉरी निखिल सर, तुमचे काय डाऊट्स आहेत त्याच्याबद्दल? ओके ओके, समजलं तुम्हाला, ठीक आहे. तुम्हाला पण समजले प्राजक्ता मॅडम, सपोर्ट आणि रेजिस्टन्स, कॅन्डल समजली, सपोर्ट रेजिस्टन्स समजलेला आहे. आपण आता याचा यूज कसा करायचा हे आपण शिकणार आहोत. आपल्याला थोडं थोडं शिकायचं पण परफेक्टली शिकायचं, एवढं फक्त लक्षात घ्यायचं आपल्याला. ठीक आहे, ओके. हा, उद्याच्या लेक्चरमध्ये भेटू आपण, उद्या पुढचा पार्ट कव्हर करू. ओके सर, थँक्यू. हा.